नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असू द्या, आरोग्य विभाग असेल, समाज कल्याण असेल, पोलीस कॉन्स्टेबल, लिपिक, GMC अशा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचा अभ्यास झालेला आहे, तर मित्रांनो मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये जे काही 10 प्रश्न विचारणार आहे त्याची हमखास उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही जे काही प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती येणार आहेत त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि प्लीज मित्रांनो उत्तर कमेंट करा। तर बघा, पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे आणि आजची ही जी काही प्रश्नमालिका आहे त्याच्यामधील पहिला प्रश्न तुमच्या समोर मी स्क्रीनवरती दिलेला आहे। तर प्रश्न काय आहे बघा, सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत। इथं तुम्हाला मित्रांनो 4 विधानं दिलेले आहेत। प्रश्न खूप मोठा आहे, प्रश्न नीट वाचून त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे। आता याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, या संस्कृतीतील लोक गहू, जव, तांदूळ, गेवडा, वाटाणा यासारखी पिके घेत होती। त्याच्यानंतर या संस्कृतीतील लोकांना कापूस व ऊस ही पिकांबद्दलची माहिती होती। त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे, या संस्कृतीतील लोकांना घोडेस्वारी अतिशय आवडत होती असे दिसून आलेले आहे। आणि चौथा ऑप्शन आहे की येथील उत्खनन ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला वजनदार व धारदार लोखंडी तलवारी देखील तिथं सापडलेल्या होत्या। तर याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, आणि तुम्हाला इथं ऑप्शन ही देण्यात आलेले आहेत। त्याचे ऑप्शन बघा काय आहे, पहिला ऑप्शन काय आहे, अ व ब बरोबर आहे, दुसरा आहे अ व ड बरोबर आहे, तिसरा आहे ब व ड बरोबर आहे आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व विधानं बरोबर आहेत। चला उत्तर कमेंट करा मित्रांनो, तुमचा अभ्यास झालेला आहे तर उत्तर कमेंट करा। अतिशय व्यवस्थित आणि यापूर्वी परीक्षेला आलेले प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे। तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, अ व बरोबर आहे। वरची दोन्ही जी वाक्य आहेत ती बरोबर आहेत। या ठिकाणी या संस्कृतीतील लोकांना गहू, जव, तांदूळ, गेवडा, वाटाणा यासारखी पिके माहित होती, त्याचबरोबर या लोकांना कापूस व ऊस ही पिकांची माहिती होती। आलं का लक्षात? चला दुसरा प्रश्न मित्रांनो बघा, दुसरा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे। दुसरा प्रश्न नीट वाचायचा आहे आणि बघा दुसरा प्रश्न उत्तर तुम्ही कमेंट करण्यापूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। म्हणजे तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्याची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। बघा दुसरा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे, सिंधू संस्कृतीचा शोध इसवी सन डॅश डॅश या वर्षी लागला। आता इथं ऑप्शन दिलेले आहेत, 1922, 1822, 1912 आणि 1812। चला तुमचं उत्तर कमेंट अपेक्षित आहे मित्रांनो आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे बघा, 1922 साली सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला आहे। आपल्याला आजच्या या प्रश्नमालिकेमध्ये सिंधू संस्कृतीबाबतचे खूप प्रश्न महत्त्वाचे विचारलेले आहेत। 10 प्रश्न महत्त्वाचे आहेत। पुढचेही 10 प्रश्न मित्रांनो अशाच पद्धतीचे असणार आहेत। तिसरा प्रश्न बघा, टिंब हे सिंधू संस्कृतीमधील शहरांचे वैशिष्ट्य आहे। बघा सिंधू संस्कृती जी होती त्याच्यातील शहरांचे वैशिष्ट्य आपल्याला इथं विचारलेलं आहे। तर आदर्श रचना, डांबरी रस्ते, गोलाकार घरे, विस्तीर्ण व सुंदर बागा। चला उत्तर तुमचं कमेंट करणं अपेक्षित आहे आणि उत्तर कमेंट करायचंय मित्रांनो। बघा आदर्श रचना ही सिंधू संस्कृतीतील घरांची वैशिष्ट्ये होती। आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते अरुंद सुंदर असून ते टिंब असत होते। बघा इथं रस्त्यांबद्दलची माहिती तुम्हाला विचारलेली आहे या प्रश्नामध्ये। पूर्व, पश्चिम व दक्षिण उत्तर होते, नैऋत्य, वायव्य व आग्नेय ईशान्य होते, पूर्व, दक्षिण व पश्चिम उत्तर होते, पूर्व, पश्चिम व नैऋत्य ईशान्य होते। चला उत्तर कमेंट करणं अपेक्षित आहे। सिंधू संस्कृतीतील रस्ते सरळ सुंदर असून त्याची रचना एकाच बाजूला होती, ती बाजू कोणती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे आणि उत्तर कमेंट करा। ज्यांना उत्तर येत नाही त्यांनी कमेंट करायचे आहेत, ज्यांना येत आहे त्यांनीही कमेंट करायचे आहेत। उत्तर चुकलं तर चुकू द्या, तुमच्याही लक्षामध्ये येणार आहे की तुमचा अभ्यास किती झालेला आहे। बघा उत्तर याचं काय आहे, पूर्व, पश्चिम व दक्षिण उत्तर त्या ठिकाणची घरं असत। पाचवा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, टिंब संस्कृतीतील धर्मामध्ये स्नानाला असाधारण महत्त्व असावे असे दिसून येते। इथं काय विचारलेलं आहे,
की टिंबटिंब संस्कृतीमध्ये आंघोळीला असाधारण महत्त्व होते किंवा स्नानाला असाधारण महत्त्व होते असे विचारलेलं आहे। आर्य, ग्रीक, सिंधू आणि अश्मयुगीन। चला उत्तर कमेंट करायचं आहे, अंदाज लावायचा आहे। काय उत्तर लॉजिकने देखील आपल्याला द्यावी लागतात। आपला विषय ज्या संस्कृतीबद्दलचा चाललेला आहे तेच याचं उत्तर आहे मित्रांनो की सिंधू संस्कृती। चला 6वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। कालिबंगन व लोथल येथील शहरांच्या पूर्व बाजूंनी टिंबटिंब असल्याचे केलेल्या उत्खननात आढळून आलेले आहे। प्रश्न बघा काय आहे, कालिबंगन व कोतल येथील शहरांच्या सर्व बाजूंनी टिंबटिंब असल्याचे केलेल्या उत्खननात आढळून आलेले आहे। तारांचे कुंपण, तटबंदी, खंदक आणि दाट जाडी। चला करेक्ट उत्तर कमेंट करा की त्या ठिकाणी काय आढळून आलेलं होतं उत्खननामध्ये, तर त्याचं उत्तर आहे तटबंदी। 6व्या प्रश्नाचं उत्तर आलं का लक्षात? पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। टिंबटिंब या शहरास मृतांचे शहर असे म्हणतात। बघा हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल आणि कलिबंगन कोणत्या शहराला मृतांचं शहर असे म्हणतात? चला 7व्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट द्यायचं आहे मित्रांनो। उत्तर येत नसेल तरी कमेंट करा, येत असेल तरी कमेंट करा। कमेंट करायला उत्तर तुम्हाला इथं पैसे लागत नाहीत हे लक्षात घ्या। आणि याचं उत्तर आहे मोहेंजोदडो हे जे शहर आहे या शहराला मृतांचं शहर असं म्हणतात। त्याच्यानंतर 8वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मोहेंजोदडो शहराची लोकसंख्या जास्तीत जास्त डॅश डॅश इतकी होती। 8वा प्रश्न लक्षात आला का? मोहेंजोदडो शहराची लोकसंख्या तुम्हाला विचारलेली आहे 5000, 35000, 60000 आणि 1 लाख। चला उत्तर अपेक्षित आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे 35000 ही लोकसंख्या मोहेंजोदडो या शहराची होती। आणि 9वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। टिंबटिंब हे जगातील प्राचीन बंदरापैकी एक आहे। बघा टिंबटिंब हे जगातील प्राचीन बंदरापैकी एक आहे। कालिबंगन, कालीसागर, लोथल आणि हडप्पा। चला उत्तर कमेंट करा, उत्तर कमेंट करा, अपेक्षित आहे कमेंट उत्तर। आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लोथल हे जगातील प्राचीन बंदरांपैकी एक होय। त्याच्यानंतर 10वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो आजच्या प्रश्नमालिकेतील। मोहेंजोदडो येथील घरे सर्वसाधारणपणे टिंबटिंब असत, तेथील घरांचे वैशिष्ट्य विचारलेलं आहे। कौलारू, आयताकृती, चौरसाकृती आणि नक्षीकाम केलेली। उत्तर कमेंट करा। आणि उत्तर कमेंट करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहेत। तर आजच्या या 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चौरसाकृती। आलं का लक्षात? 10 प्रश्न आपण 5 ते 7 मिनिटांमध्ये कव्हर केलेले आहेत। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।